हॅलो, वेलकम टू माय चॅनल इझी इंग्लिश ग्रामर. आज आपण क्वेश्चन टॅग और ॲड टेल टॅग शिकणार आहोत. प्रत्येक परीक्षेत तुम्हाला हा प्रश्न असतोच. जनरली आपलं जे पार्ट 1 लेक्चर असतं त्यामध्ये सर्व बेसिक कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर केले जातात. पार्ट 2 मध्ये ॲडव्हान्स्ड सेंटेन्सेस घेतली जातात. क्वेश्चन टॅगमध्ये आपण हॅव टूनी किंवा हॅव ॲज अ हेल्पिंग वर्ब असेल तर वाक्यात क्वेश्चन टॅग कसा लिहायचा, दिस दॅट सब्जेक्ट असेल तर कसं घ्यायचं हे आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. पार्ट 1 मध्ये सर्व बेसिक कॉन्सेप्ट्स आपण क्लिअर करणार आहोत. व्हॉट इज क्वेश्चन टॅग? क्वेश्चन टॅग इज शॉर्ट इन्व्हर्टेड फ्रेजेस added to the end of the statement used to confirmation, seek agreement or engage to the listener. वाक्याला सहमती पुष्टी दर्शविण्यासाठी वाक्यानंतर वापरला जाणारा छोटासा प्रश्न त्यालाच क्वेश्चन टॅग असं म्हणतात. म्हणजे आपण मराठीत त्याला बरोबर ना, खरंच ना, हो ना असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, सी इज अ स्मार्ट गर्ल. इजंट सी? ती स्मार्ट गर्ल आहे, खरंच आहे का? हा काय झाला? क्वेश्चन टॅग झाला. आपल्याला असं पण म्हणता येईल, क्वेश्चन टॅग इज अ शॉर्ट क्लॉज ॲडेड टू द एंड ऑफ द सेंटेन्स अँड द सेंटेन्स ऑर द स्टेटमेंट कन्वर्ट इन टू क्वेश्चन. जे आपण 7 प्रकारचे इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन्स म्हणतो त्यातला हा एक इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन किंवा त्यातला हा एक प्रकार आपल्याला म्हणता येईल. क्वेश्चन टॅग शिकत असताना पहिली आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन्स किंवा शॉर्ट फॉर्म माहीत असले पाहिजे. त्यामध्ये मॉडेल ऑक्झिलरी, सेमी मॉडेल ऑक्झिलरी आणि हेल्पिंग वर्ब आहेत. या सर्वांचे तुम्हाला, हे टोटल 24 आहेत, या सर्वांचे तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन्स माहीत असतील तर क्वेश्चन टॅग करणं अत्यंत सोपं जाईल. देताना फक्त थोडे वेगवेगळे दिलेले आहेत. हे सगळे प्युअर मॉडेल ऑक्झिलरी आहेत, हे सेमी मॉडेल ऑक्झिलरी आहेत आणि हे हेल्पिंग वर्ब्स आहेत. फरक काय आहे ह्याच्यात? तर ह्याच्यात बदल होत नाहीये काळाप्रमाणे. मेन वर्ब प्रमाणे हे चालत नाहीये. काय दर्शवितात? तर मूड आणि क्षमता दर्शवितात. सेमी मॉडेल ऑक्झिलरी सुद्धा मूड क्षमता दर्शवितात, पण काळाप्रमाणे ह्यात बदल होतो. मेन वर्ब म्हणून पण याचा वापर केला जातो. हेल्पिंग वर्ब मध्ये पण सब्जेक्ट बदलला तर त्यात बदल होत असतो. म्हणजे काळाप्रमाणे बदल होतो, सब्जेक्ट बदलला की बदल होतो. काळ दर्शवितात, मेन वर्ब प्रमाणे हे हेल्पिंग वर्ब काम करत असतात. ही याची छोटीशी इन्फॉर्मेशन आहे. शॉर्ट किंवा कॉन्ट्रॅक्शन्स आपण करत असताना काय करतो? तर वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी लिहितो आपण क्वेश्चन टॅग, किंवा जर नकारार्थी असेल तर होकारार्थी वाक्यात क्वेश्चन टॅग लिहितो. त्यासाठी हे कॉन्ट्रॅक्शन्स तुम्हाला किंवा शॉर्ट अँड फॉर्म माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. कसा लिहितो क्वेश्चन टॅग? फॉर एक्झाम्पल, कॅनॉट कांट, कुड नॉट कुडंट, मे नॉट मेन, माइट नॉट माइटंट, शॅल नॉट शांट, शुड नॉट शुडंट, विल नॉट ओंट, वुड नॉट वुडंट, मस्ट नॉट मस्टंट, नीड नॉट नीडंट, आउट नॉट आउट, डेअर नॉट डेअरंट, युज्ड नॉट युज्डंट, डिडंट. हा UK मध्ये वापरला जातो, हा US मध्ये वापरला जातो आणि जनरली डिडंट हा वापरला जातो. एम नॉट आरंट, इज नॉट इजंट, आर नॉट आरंट, वॉज नॉट वॉजंट, वेअर नॉट वेअरंट, हॅव नॉट हॅवंट, हॅज नॉट हॅझंट, हॅड नॉट हॅडंट, डू नॉट डोंट, डज नॉट डझंट, डिड नॉट डिडंट. काय लक्षात आलं तुमच्या हे वाचल्यानंतर? हे जे सर्व मॉडेल ऑक्झिलरी किंवा हेल्पिंग वर्ब आहेत यामध्ये नॉट ॲड केल्यानंतर किंवा कॉन्ट्रॅक्शन्स आपण असं वाचलं, बदल काय दिसतो? फॉर एक्झाम्पल, कॅनॉट आपण एकत्रीकरण कसं केलं? तर कांट. यात रिमूव्ह काय केलं आपण? तर ओ रिमूव्ह झाला. ओ रिमूव्ह झाला म्हणून इथं ॲपोस्ट्रॉफी मार्क आला. जेव्हा आपण एखादं लेटर रिमूव्ह करतो तेव्हा ॲपोस्ट्रॉफी लिहितो, बरोबर आहे ना? म्हणून इथं ह्या पद्धतीने लिहिले. यातले फक्त 3 जर एक्सेप्शनल सोडले तर सर्वांना ह्या पद्धतीनं आहे बघा. फॉर एक्झाम्पल बघा, कुठलाही बघा तुम्ही, एक्सेप्शनल कोणते आहेत? तर शॅल नॉट शांट, विल नॉट ओंट आणि एम नॉट आरंट. हे एवढे 3 तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. फक्त 3च लक्षात ठेवावे लागतील. बाकी सर्व ह्याच्या पद्धतीने बदल होत असतो, हे लक्षात ठेवायचं. ओके, कॉन्ट्रॅक्शन्स तुम्हाला समजले असतील किंवा हे शॉर्ट फॉर्म्स समजले असतील तर आपण याच्या नंतर लगेचच सेंटेन्सेस घेणार आहोत. ॲड क्वेश्चन टॅग और ॲड टेल टॅग.
कॉन्ट्रॅक्शन्स किंवा शॉर्ट फॉर्म्स आपण सगळे बघितलेले आहेत. त्याचा उपयोग आपल्याला क्वेश्चन टॅगमध्ये करायचा आहे. त्याशिवाय बेसिक जी इन्फॉर्मेशन आहे ती म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल तर टॅग निगेटिव्ह येतो, म्हणजेच होकारार्थी वाक्याचा नकारार्थी टॅग येतो. निगेटिव्ह सेंटेन्स अफर्मेटिव्ह टॅग. जर नकारार्थी वाक्य असेल तर त्याचा होकारार्थी टॅग येतो. ऑक्झिलरी वर्ब मॅचिंग. ऑक्झिलरी वर्ब इथं कशाप्रमाणे आपण वापरायचं आहे तर अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. जसा सब्जेक्ट असेल किंवा टेन्स असेल त्याप्रमाणे ऑक्झिलरी वापरायचं आहे आपल्याला. नो ऑक्झिलरी. जर वाक्यात ह्या ऑक्झिलरीच नसेल तर तेव्हा आपण वाक्यात त्या क्वेश्चन टॅग करत असताना डू डज डीड वापरायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. ऑलवेज यूज पर्सनल प्रोनाउन. जर इकडं प्रॉपर नाउन दिलं असेल तर क्वेश्चन टॅग करताना प्रॉपर नाउन कधीही वापरायचं नाही, तर त्याच्या ऐवजी काय वापरायचं आहे आपल्याला पर्सनल प्रोनाउन वापरायचे. सेंटेन्स सी इज अ डॉक्टर. वाक्य वाचताना त्यात नकार आहे का तर नकार नाही आहे त्यात, म्हणजे हे होकारार्थी वाक्य आहे. होकारार्थी वाक्याचा निगेटिव्ह टॅग होतो. टॅग लिहिताना नेहमी वाक्य संपल्यानंतर कॉमा द्यायचा आणि त्याला जोडून क्वेश्चन टॅग लिहायचा, कारण ही सहमती किंवा पुष्टी आहे. म्हणून नेहमी वाक्य पूर्ण लिहायचं, कॉमा द्यायचा आणि मग पुढे टॅग लिहायचा. इथं नकार होकारार्थी वाक्य आहे म्हणजे आपल्याला नकारार्थी टॅग करायचं आहे. हेल्पिंग वर्ब कुठला आहे बघायचं तर ते इज आहे. मग आपला इथं नकार कसा होईल इज नॉट, म्हणजेच त्याचा कॉन्ट्रॅक्शन काय येतं इजंट. इजंट हे पर्सनल प्रोनाउन आहे, जसंच्या तसं लिहायचं. इजंट सी. नकारार्थी केलं क्वेश्चन मार्क विसरायचा नाही. स्टुडंट्स कॅन स्विम. कोणतं इथं ऑक्झिलरी किंवा हेल्पिंग वर्ब आहे तर कॅन हे ऑक्झिलरी आहे. त्याच्यानंतर नकार आहे का नाही. नकार नाही. हे होकारार्थी आहे म्हणजे क्वेश्चन टॅग नकारार्थी येणार. कॉमा कॅन नॉट हा काय झाला नकार झाला, म्हणून कॅनॉटचा कॉन्ट्रॅक्शन फॉर्म कांट. स्टुडंट्स. स्टुडंट्ससाठी आता आपण प्रोनाउन कोणतं वापरणार थर्ड पर्सन प्लुरल नंबर म्हणजेच दे. विद्यार्थी अनेक विद्यार्थी म्हणून दे वापरलं. इथं फक्त स्टुडंट असतं तर काय वापरलं असतं कांट ही वापरलं असतं. लक्षात येतं. यू फिनिश्ड द प्रोजेक्ट. होकारार्थी वाक्य आहे. नो नॉट नेवर नकार दर्शविणारा ह्यात एकही शब्द नाही म्हणजे होकारार्थी वाक्य आहे. होकारार्थी वाक्य आहे पण या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब किंवा सहाय्यकारी क्रियापद नाही. मग काय करायचं मॉडेल ऑक्झिलरी नाही, हेल्पिंग वर्ब नाही, क्रियापदाकडे बघायचं. क्रियापद काय आहे पास्ट टेन्समध्ये आहे. फिनिश्ड. जेव्हा वाक्यात हेल्पिंग वर्ब नसेल तेव्हा काय वापरायला सांगितलं डू डज डीड. मग ते कशाप्रमाणे वापरायचं तर क्रियापदाचं निरीक्षण करायचं त्याप्रमाणे वापरायचं. क्रियापद जर आहे तसंच म्हणजे बेस फॉर्ममध्ये असेल तर डू, क्रियापदाला एस प्रत्यय असेल तर डज आणि क्रियापद पास्ट टेन्समध्ये असेल तर डीड. मग इथं काय आहे तर क्रियापदाचा पास्ट टेन्स आहे म्हणून आपण इथं काय वापरणार डीड. होकार आहे नकार करायचा आहे म्हणून डीड नॉटचा शॉर्ट फॉर्म डिडंट. प्रोनाउन काय आहे यू, जसंच्या तसं लिहायचं. क्वेश्चन मार्क. आय एम राईट. जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्शन शिकलो तेव्हा तुम्हाला सांगितलं एम जेव्हा येईल तेव्हा तिथं एम नॉट असा कधीच लिहायचं नाही आहे आपल्याला क्वेश्चन टॅग लिहित असताना त्याचं कॉन्ट्रॅक्शन. मग कसं लिहायचं आहे तर आरंट. होकार आहे म्हणून इथं आर नॉटचं काय होतं आरंट आणि हे प्रोनाउन जसंच्या तसं लिहायचं आहे. क्वेश्चन मार्क. नेक्स्ट मीना हॅज लेफ्ट. आता हॅज इथं हे सहाय्यकारी क्रियापद आलंय म्हणून आपण हे वापरणार आहोत ॲज अ, म्हणजे जर हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून जर वाक्यात नाही आलं तर त्याचा टॅग कसा करायचा ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. पण इथं सहाय्यकारी क्रियापद म्हणून ते वापरलंय. प्लस इथं होकार आहे म्हणजे आपल्याला नकार घ्यायचा आहे म्हणजेच हॅज नॉट घ्यायचं आहे. त्याचं कॉन्ट्रॅक्शन काय होतं हॅझंट. प्रोनाउन कोण आहे मीना. मीनासाठी आपण कुठलं सर्वनाम वापरणार सी. लक्षात आलं. क्वेश्चन मार्क. मिस्टर पाटील डझंट लिव्ह हिअर. आता वाक्याचं निरीक्षण करा. डझंट काय आहे इथं डज नॉट म्हणजे नकार आलाय. तुमचं इथं काय येणार इथं होकार आला इकडं नकार आला. इथं नकार आला की पुढे काय येणार होकार येणार म्हणजे नॉट येणार नाही. मग इथं डज फक्त येणार आपलं कॉमा डज आणि
मिस्टर पाटीलसाठी आपण कुठलं प्रोनाउन वापरलं? मिस्टर पाटीलसाठी ही. डज ही क्वेश्चन मार्क. नेक्स्ट सेंटेन्स, दे लिसन सॉंग्स. आहे का ह्यात मॉडेल वर्ब, ऑक्झिलरी वर्ब? नाही. मग कशाकडे बघायचं? क्रियापदाकडे बघायचं. काय आहे क्रियापद? लिसन. बेस फॉर्ममध्ये आहे. म्हटलं की आपल्याला काय वापरायचं आहे? डू वापरायचं. होकार आहे का नकार आहे? नकार नाही आहे. मग आपल्याला तिकडं इथं होकार आहे म्हणजे तिकडं आपल्याला नकार घ्यायला पाहिजे, म्हणजे डू नॉट घ्यायला पाहिजे. डू नॉटचं शॉर्ट फॉर्म डोंट. दे प्रोनाउन आहे, जसंच्या तसं लिहायचं. ओके. नेक्स्ट सेंटेन्स, राधा कांट स्पीक इंग्लिश. हेल्पिंग वर्ब आहे, त्याचबरोबर मॉडेल ऑक्झिलरी आहे, त्याचबरोबर नकार आहे. त्यात नकार आहे म्हटलं की इकडं काय आला पाहिजे? होकार आला पाहिजे. कॉमा द्यायचा, म्हणजे कॅनॉट आपल्याला जसंच्या तसं घ्यायचं नाही. मग काय घ्यायचं? फक्त कॅन. नॉट म्हणजे नकार काढून टाकला. कॅन. कोण आहे ही? राधा. तिच्यासाठी कुठलं सर्वनाम वापरायचं? सी. म्हणून कॅन सी क्वेश्चन मार्क. ही डिडंट लिसन. डिडंट नकार आलेला आहे इथं. डिडंट म्हणजे आपण तिकडं काय घ्यायचं? होकार घ्यायचा. मग डिडंट मधला नॉट काढून टाकला की काय राहिला? डिड. इथं काय आहे? हे पर्सनल प्रोनाउनच आहे. ही ते जसंच्या तसं घ्यायचं. डिड ही क्वेश्चन. नेक्स्ट सेंटेन्स, आय एम डुईंग अ गुड जॉब. होकारार्थी वाक्य आहे. आय एम डुईंग अ गुड जॉब. चांगला जॉब करतो. नकार घेताना काय घेतो आपण? आय एम असलं की आरंट आहे. आरंट आय क्वेश्चन मार्क. फक्त इकडं होकार असेल आणि नकार घ्यायचा तेव्हाच आपण आरंट आयचा वापर करतो. आय एम नॉट सपोज्ड टू बी हिअर. नॉट सपोज्ड निगेटिव्ह सेंटेन्स आहे. टॅग कसं आहे ना? होकारार्थी टॅग येणार. मग अफर्मेटिव्ह टॅग जेव्हा घेतो तेव्हा मात्र आपल्याला आर घ्यायची गरज नाही. मग काय घ्यायचं आहे? एम आय. एम आय का तर इकडं नकार आहे म्हणून इकडं होकार घेतलाय. आय एम नॉट हंग्री. मी भुकेलेला नाही. नकार आहे. होकार घ्यायचंय. काय घ्यायचं? एम आय. बेसिक कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणार? वाक्य जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅगमध्ये नकार येतो. वाक्य जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये होकार येतो. जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल किंवा मॉडेल ऑक्झिलरी नसेल तर कशाचा वापर करायचा आहे? डू डज डीडचा वापर करायचा आहे. क्रियापदाकडे बघायचं आणि त्या पद्धतीनं डू डज डीडचा वापर करायचा. जर प्रॉपर नाउन नसतील प्रोनाउनच्या ऐवजी तर जसं प्रॉपर नाउन असेल त्या पद्धतीनं तिथं आपण प्रोनाउन वापरायचं आहे. ओके. यानंतर ॲडव्हान्स स्ट्रक्चर आपण शेअर करणार आहोत.